एवढी घाई झाली का रे तुम्हाला की आईच्या खोलीत चोरासारखे शिरलात? अगं नाही आई. खरंच एवढी हाव सुटलीये का की नात्यांपेक्षा का फाईलची किंमत जास्त वाटायला लागली? तुम्हाला वाटतंय की मी हट्टाने ती फाईल लपवून ठेवलीये? नाही तर काय. आतापर्यंत मी शांत होते कारण काही सत्य सांगायला धैर्य लागतं, पण ती ऐकायला त्याहून जास्त धैर्य लागतं जे तुमच्याकडे नाहीये. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. राजवर्धन, हर्षवर्धन, आईच्या खोलीत चोरी करताय तुम्ही. चोरी? अगं आई, चोरी करायला नाही आलोय. त्या फाईल मध्ये काय आहे ना हे जाणून घेण्याचा आम्हाला पण अधिकार आहे. आणि आई अगं तू फाईल लपवून ठेवली म्हणून आम्हाला असं यावं लागलं ना. मी सांगितलं होतं ना तुम्हाला की योग्य वेळ आली की सगळ्यांना सांगेन. थोडीशी वाट पाहिली असती तर काय बिघडलं असतं रे? कधी येणार ती वेळ? आई, या घरातले आम्ही कोणीच नाही आहोत का? आणि असं त्या फाईल मध्ये आहे तरी काय की तुम्ही तुमच्या पोटच्या मुलांपासून ती फाईल लपवून ठेवताय? आणि आई तुला तुझ्या मुलांवरती विश्वास नाही आहे का? आई, मला मान्य आहे की राजवर्धन चुकीचं आहे. या आधी सुद्धा त्याने पैसे उधळले, त्यामुळे काही गोष्टी तुम्हाला त्याच्यापासून लपवून ठेवाव्या लागतात. पण घरातले मोठे म्हणून त्या फाईल मध्ये काय आहे, सत्य काय हे जाणून घ्यायचा आम्हाला तर हक्क आहे ना. मी चुकीचा आहे म्हणजे? माझा काय संबंध आहे या सगळ्यामध्ये? नाही आई, या फाईल मध्ये काय आहे हे मला पण जाणून घ्यायचा अधिकार आहे. ठीक आहे, तुम्हाला त्या फाईलमध्ये काय आहे हे जाणून घ्यायचंय ना? उद्या सकाळी सगळ्यांसमोर मी ती फाईल स्वतः उघडेन आणि त्यातला एक शब्दही लपवणार नाही. झालं? निघा आता, निघा. तुला वेगळं सांगायला हवं? निघ. दार लावून घे जाताना. पहिलं दार उघडलं. आता सत्य स्वतःचा मार्ग शोधेल, पण त्या मार्गावर कोण वाचेल, कोण भस्म होईल हे कुणालाच कळणार नाही. माझ्या मुलांना मी ओळखलं नाही असं होऊ शकत नाही, पण योग्य वेळ येईपर्यंत सत्य सुरक्षित राहिलंच पाहिजे. येऊ आजी? हो, ये ना.
काय ग तू असं बोलवून घेतलंस, सगळं ठीक आहे ना? बस सांगते. अभि, हा. मला जरा महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. ही फाईल बाहेर काढली आहेस, सगळं ठीक आहे ना? अभि, काल रात्री मला वाटलंच होतं आज ना उद्या तुम्ही हे काम करणारच. एवढी घाई झाली का रे तुम्हाला की आईच्या खोलीत चोरासारखे शिरलात? घरातले मोठे म्हणून त्या फाईलमध्ये काय आहे, सत्य काय हे जाणून घ्यायचा आम्हाला तर हक्क आहे ना. या फाईलमध्ये काय आहे हे मला पण जाणून घ्यायचा अधिकार आहे. म्हणून मी असं ठरवलंय की या फाईलमध्ये जे काही आहे त्या सगळ्यांना सांगून टाकायचं. नाही, तू ठरवलंयस म्हणजे विचार करूनच ठरवलं असशील तू. कारण आता हे सगळं लपवून काही उपयोग नाहीये. जितका उशीर होईल तेवढे गैरसमज वाढत जातील. नाही, बरोबरच आहे. आणि कधी ना कधीतरी सांगायचं आहेच, मग आज सांगितलेलं बरं. निदान ही लपवाछपवी तरी संपेल. हो, मलाही असंच वाटलं. पण अभि, माझी एक अट आहे. कसली अट? सांगायला सुरुवात मी करेन, पुढे सगळं तू सांगायचंस. मी? अगं मी का? सांगायला सुरुवात मी केली तरी शेवट तुलाच करायला लागेल अभि. कारण या फाईल मधल्या प्रत्येक गोष्टीचा धागा तुझ्यापर्यंत येऊन थांबतो. आज एवढ्या सकाळी सगळे खाली का जमले? काही झालंय का घरी? मला वाटत नाही आई इतक्या सहज सांगतील. नक्कीच काहीतरी वेगळं शिस्त आहे. थांबूयात, फाईल उघडू दे, मग मिळतील उत्तर. फाईलच बदलली असेल तर? मला नकोय. अहो, आईंनी असं अचानक सगळ्यांना का बोलवलं असेल? बॉम्ब फोडणार आहेत. बॉम्ब. अलका, बंद दारामागे काय लपलंय हे बघायची एवढी घाई का झाली तुला? थांब, दार उघडतील, कळेल काय ते.